शेतशिवार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं पण खूप कमी माहिती असलेलं फळ. ते म्हणजे जांभूळ. गडद जांभळा रंग, तोंडात टाकताच येणारी तुरट गोड चव आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेलं हे फळ केवळ खाण्यासाठीच नाही तर शेतीच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. जांभूळाची लागवड कशी करावी हे पाहिलं तर सर्वात आधी योग्य जमिनीची निवड करणं गरजेचं ठरतं. जांभूळ झाडाला खोल, सुपीक आणि चांगला निचरा होणारी जमीन आवडते. काळी माती, गाळाची जमीन किंवा हलकी लाल माती यामध्येही चांगली वाढ होते. रोपांची लागवड साधारण पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. 8 ते 10 मीटर अंतर ठेवून खड्डे तयार करावेत आणि त्यात शेणखत टाकून रोप लावावं. सुरुवातीला पाणी देणं महत्वाचं असतं, पण एकदा का झाड स्थिर झालं की ते दुष्काळातही टिकू शकतं. जांभूळ झाडाला जास्त देखभालीची गरज नसते, त्यामुळे हे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त फायदा देणारं पीक आहे. जगामध्ये जांभळाचं उत्पादन पाहिलं तर भारत हा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. कारण इथे हवामान आणि जमीन दोन्ही अनुकूल आहेत. इतर देशांमध्ये जांभूळ थोड्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे काही देशांमध्ये उत्पादन खूप कमी आहे. युरोप आणि थंड प्रदेशांमध्ये जांभूळ उत्पादन फारसं होत नाही. भारतामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जांभळाचं उत्पादन जास्त घेतलं जातं. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम भागात जांभूळ मोठ्या प्रमाणावर आढळून येतं. जांभळापासून बनणारे पदार्थ खूप वेगवेगळे आणि अनेकांना माहीतही नसतात. आपण साधारणपणे जांभूळ कच्चं खातो किंवा सरबत बनवतो, पण जगभरामध्ये यापासून जॅम, वाईन, व्हिनेगर, जेली, आईस्क्रीम, स्मूदी आणि अगदी हेल्दी पावडर देखील तयार केलं जातं. काही देशांमध्ये जांभूळ बियांचं पावडर मधुमेह नियंत्रणासाठी वापरलं जातं. भारत सोडून आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अनेक देशांमध्ये जांभळं खाल्ली जातात. अंदाजे 25 ते 30 पेक्षा जास्त देशांमध्ये हे फळ आहाराचा भाग आहे. विशेष करून उष्णकटिबंधीय प्रदेशात या फळाचा वापर जास्त होतो. जांभळाची उत्पत्ती खूप जुनी मानली जाते. वैज्ञानिकांच्या मते जांभूळ झाड सर्वप्रथम भारतीय उपखंड आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये नैसर्गिकरित्या आढळलं. म्हणजेच भारत, श्रीलंका आणि आसपासच्या भागात याचा उगम झाला. भारतामध्ये जांभूळ बाहेरून आलेलं नाही, तर हे आपलं स्थानिक आणि पारंपरिक फळ आहे. उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर जांभूळ जंगलामध्ये नैसर्गिकरित्या वाढत होतं आणि नंतर मानवाने त्याची शेती सुरू केली. हळूहळू त्याच्या विविध जाती विकसित झाल्या आणि आज ते व्यावसायिक पीक बनलं आहे. म्हणूनच जांभूळ हे फक्त फळ नाही, तर एक संधी आहे. कमी खर्चात जास्त फायदा देणारी शेती, आरोग्यासाठी उपयुक्त उत्पादन आणि बाजारात वाढती मागणी असलेलं पीक. अशाच शेतीविषयक माहितीसाठी शेत शिवार यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.